जय भीम गाय. सो मी आणि परी चाललेलो आम्ही सगळेजण केळवणाला. मी, मोठी आका, खुशबू, परी असं छान आम्ही लोकेशनला पोहोचून तिथं पोहोचल्यावर बघतो तर काय त्यांचं एक छान असं कुत्रं होतं क्यूटचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी थालीपीठ आणि दही आणि सोनपापडी दिली होती. मस्तपैकी खाल्लं. त्याच्यानंतर त्यांनी आहे ना हा सरबत दिला होता आणि तो पिल्यानंतर आम्ही घरी आलो. मला बांगड्या भरायच्या होत्या, बांगड्या भरल्या आणि परत तिथं जिलेबी आणलेली, कारण आज तोरण लावायचं होतं. त्यासाठी नाही तर मावशी तोरण वगैरे कसं ठेवायचं ते सांगत होते. परत मावशीनं हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर एकाने पूजा आत्याने लावून घेतलं, परत ना मावशीने लावलं, परत आमच्या मम्मीने तोरण वगैरे पुजलं, त्याच्यानंतर लास्टला आजीनं पुजलं आणि त्याच्यानंतर लास्टला पूजा आत्याने मावशीची ओटी भरली. त्याच्यानंतर आम्हाला केळवण्यासाठी ना बाहेर जायचं होतं. आम्ही नंदनवन हॉटेलला गेलेलो. सो तिथलं लोकेशन एवढं भारी ना, हे लाईटिंगचं एवढं छान होतं, हे पाण्याचं खूप भारी पडत होतं पाणी वगैरे. आणि तात गेल्यानंतर हे झुंबर बघूनच खूप भारी वाटलं माहिती आहे का. आणि त्याच्यानंतर तिथं फिश टँक होता. सो इतका भारी फिश होता ना तिथं, बापरे नको वेगळं असं हे केळवण होतं. आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो. सो इथं छान असं ताट वगैरे रेडी केलं, सगळ्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं. लास्टला मावशीने वगैरे औक्षण करून घेतलं. परत ऑप्शन वगैरे करून झाल्यानंतर त्यातले राहिलेले चॉकलेट आहे ना ते पण मला भेटलं होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना सगळे बसलेले इथं गप्पा मारत आणि स्टार्टर पण आलेलं. सो पहिल्यांदा आहे ना चिकन तंदूर होतं. मला नाव बरोबर आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आम्ही मसाला पापड पण ऑर्डर केलेला. सो मस्तपैकी मसाला पापड आणि चिकन तंदुरी खाल्ले. त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये नान आलं होतं. त्याच्यानंतर सुक्कं चिकन होतं ते पण आलेलं. आणि चिक्कं सुकन सर्व केल्यानंतर आहे ना त्याने चिकनचा सुक्का रस्सा सर्व केला होता. छान होता चिकनचा रस्सा. सो त्याच्यानंतर हे चिकन मालवणी मागवलेली सगळ्या गोष्टी आणि एवढं छान जेवण होतं एकदम भारी. लास्टला बिर्याणी खाऊन दिवसाचं एंडिंग केलं. चला बाय.